जयश्रीताई तानाजीराव पाटील म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता. आता विकासासाठी मला निवडून द्या. सलगरे येथे भाजप उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ. विरोधकांशी समाचार. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज सलगरे येथील सिद्धेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. एरंडोली जिल्हा परिषद गट क्रमांक 52 मधून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील आणि सलगरे पंचायत समिती गण क्रमांक 104 मधून सौ ललिता पांडुरंग कोरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना सौ जयश्रीताई पाटील म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मला निवडून द्या. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी विरोधकांचाही चांगलाच समाचार देखील जयश्री पाटील यांनी घेतला. या भव्य प्रचार शुभारंभास पॅनल प्रमुख तानाजीराव आप्पा पाटील, ज्येष्ठ नेते खंडेराव अण्णा जगताप, बेळंकीचे संताजी सरकार व तसेच सलगरे, बेळंकी, खंडेराजुरी, एरंडोली भाजपाचे सर्वच पदाधिकारी, गटातील सर्वच कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यावर प्रचार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे या सलगर गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांना प्रथम प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिवादन करतो. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या मिरजपूर भागाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक हातान्य खंडरावांना, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी मित्र, भागवा रक्षक तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, आमचे सहकारी मित्र प्रदीप वाघमारे, त्याचबरोबर या ठिकाणी द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक आमचे सहकारी संताजीराव गायकवाड सरकार, त्याचबरोबर बेळकी गावचे माजी सरपंच आमचे गुरुवर्य आदरणीय कोरे सर, त्याचबरोबर माळी गुरुजी, आमचे तत्कर काका, इथं आलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रजनो. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि 5 तारखेला मतदान आहे. निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत आलेला आहे. आता सलगरमध्ये काय केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपण ही सलगर गावामधल्या प्रत्येक माणसानं ही निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. कारण खचून आता 5-6 दिवसाचा कालावधी राहिला आहे. 9 गाव आहेत आणि वाड्या जरजऱ्या तर एकूण 11 गाव आहेत. या 11 गावामध्ये आपण बघितलं तर दिवसाला सुद्धा एक गाव वाटलेलं येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीनं गाव पूर्ण पिंजून काढायचं आहे. पुन्हा आपल्याकडे ज्या काही जबाबदारी दिलेल्या आहेत, इतर गावामध्ये जाणं, तिथल्या पै पाहुणे रावल्यांना मित्रमंडळी भेटणं, ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि तिथं आपलं काम सांगावं लागणार आहे. सलगरमधलं काय कामं गेली 5-25 वर्ष मी तुमच्या पुढंच लहानाचा मोठा झालोय आणि तुमच्या समोर ही सगळी कारकीर्द आहे. मला बाकीच्या काही गोष्टी सांगायचं नाहीत. आदरणीय सुरेश भाऊंच्या माध्यमातून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी, जवळ 35 कोटीचा निधी आपल्या या विभागामध्ये आलेला आहे. वास्तविक आमदार साहेब आपल्यासोबत नसताना सुद्धा या ठिकाणी आपण बरीचशी कामं या विभागामध्ये करून आणलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी कामकाज करत असताना थोडंसं भाऊंच्या माध्यमातून म्हणजे आमदार आपला विचारत असल्याशिवाय आपण या ठिकाणी कामकाज करू शकत नाही. म्हणून आदरणीय जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्या सोबत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी एकच सांगतो की आमदार आपल्या विचारत असता तर आपल्या सलगर गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहिलेलं आहे ते 6-7 वर्षापूर्वीच उभं राहिलं असतं. बांधवानं 2012ला मगाशी अण्णाने सांगितलं की बेळंकीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी सातत्याने मी असेल, अण्णा असेल, थोडके वसंतबाबू असतील, बाबा वगैरेच्या जाणं येणं असायचं. त्या पिरियडमध्येच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरला करून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. त्याला काही नॉर्म्स असतात की सलगरचा दवाखाना किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र देत असताना त्या गावची लोकसंख्या 5000 असली पाहिजे. जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र होणार आहे त्या विभागाची लोकसंख्या 25,000 असली पाहिजे. जिथं आरोग्य उपकेंद्र देणार आहेत ते आणि पूर्वीचं उपकेंद्र त्याच्यामधलं अंतर ही 20 किलोमीटर असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडीशी अडचण निर्माण व्हायला. काही डोंगरी भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याचं धोरण शासनाचं चालू होतं आणि त्यावेळेस चाबूकसवाडीला एक डोंगरी भाग म्हणून ती PSC मंजूर केली की गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी सुवात चव्हाण म्हणून त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी होते. त्यांचं मध्ये या 2 वर्षापूर्वी अपघाती निधन झालं. त्यांनी एक सांगितलं की प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं की कॅन्सल करता येतं, ते स्थलांतर करता येतं.
म्हणून चावसोडेल तो दवाखाना मंजूर करून घेतला आणि सलगरला स्थलांतर करताना त्याच राजकारण आलं आणि त्यावेळेस मग बऱ्याच जणांनी विरोध केला. आमदार आपल्या विचाराचा नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला तो दवाखाना करता आला नाही. पण आम्ही सुद्धा जेवढा विरोध तेवढं ज्ञान हे माझं ब्रीदवाक्य असल्यामुळं आपण जसा विरोध वाढत गेला तसं त्याचं ज्ञान वाढत गेलं आणि मग या विभागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगच्या जिल्हा परिषदच्या ठराव करून घेतला तो दवाखाना आणला. वास्तविक ह्या पिरियडमध्ये एखादी ग्रामपंचायत एखादी पंचायत समिती एखादी जिल्हा परिषदची निवडणूक तुम्ही मतदान रूपात न टाकता आम्हाला नाकारलं असतं गॅप पडली असती तर हा दवाखाना झाला नसता. सातत्यानं तुम्ही ज्या ज्या निवडणुकीला उभं राहिलो त्या निवडणुकीला तुम्ही ताकदीनं उभं राहिला निवडून देत गेला आणि त्यामुळे ती कामं आम्ही करत गेलो. एखाद्या निवडणुकीमध्ये माणूस गॅप पडला की मग दुसऱ्या उद्योगाकडे लागतो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ज्याला देणार आहे तो त्या पात्रतेत असला तर ते काम पुढे जातं आणि म्हणून एकंदरीत चाललेला जो गाडा आहे तो गाडा चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामध्ये अधिक प्रगती करायची असेल तर सत्तेमध्ये असणं गरजेचं आहे आणि आमदार आपल्या विचारात असल्याशिवाय त्या ठिकाणी चालत नाही. आता आपल्याला ज्ञान आलं प्रस्ताव कसा दाखल करायचा फंड कसा आणायचा कामं कशी करायची आणि आमदार आपल्या विचारात असल्यामुळं आता काही फारशी अडचण येणार नाही आणि त्यामुळं या ठिकाणी गावामध्ये भरपूर कामं आपण केलेले आहेत. आता काही गावातली गावगडी किंवा इतर माणसं म्हणतात की त्यांना आता काम सांगायला काही कारण नाही. म्हणजे एखादा बाबा आम्ही हे काम केले म्हणावं म्हटलं तर काम काही केलं नाही. जनसामान्य माणसासाठी एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन केलं म्हणावं म्हटलं त्या आपण सातत्यानं या सलगर मिरज रस्त्याची अवस्था बघितली तर त्याच्यासाठी सातत्यानं आंदोलन केली. म्हैसाळ योजनेचं पाणी